फटाक्यांमुळे नागपूर शहरामध्ये काल रात्री जवळपास 10 ते 12 ठिकाणी आगीच्या छोट्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत। त्यापैकी शहरातील सर्वात मोठी आग जी आहे ती या ठिकाणी नागपुरातील 8 रस्ता चौकातील सुयोग मॉल जो परिसर आहे तिथे रिलायन्स सुपरमार्केटला आग लागलेली आहे आणि आपण ही इमारत वरपर्यंत बघू शकतो। जवळपास 4थ्या माळ्यापर्यंत ही आगीचे लोळ जे आहे ते पसरले होते। वेळेस नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाची टीम या ठिकाणी दाखल झाली। संपूर्ण इमारत जी आहे ती खाली करण्यात आली। रहिवासी जे इमारतीत राहणारे होते त्यांना शेजारच्या हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि हे बघा नुकसान किती झालं। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। रात्री उशिरापर्यंत म्हणजे पहाटेपर्यंत अग्निशमन विभागाची टीम जी आहे ती या ठिकाणी आग विझवण्याचं काम करत होती आणि 8 रस्ता चौकात आगीची ही घटना घडली। त्यासोबतच प्रतापनगर चौक, लकडगंज, मनीषनगर, बेसा या भागातही फटाक्यांमुळे आगीच्या छोट्या मोठ्या घटना ज्या आहे त्या घडलेल्या आहे। परंतु ही सर्वात मोठी आग जी आहे ती शहरातील या ठिकाणी रिलायन्स सुपरमार्केट परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। संपूर्ण साहित्य भाजीपाला या ठिकाणी स्टोअर केलेला होता, इतर साहित्य या ठिकाणी होतं। ते संपूर्ण साहित्य जे आहे ते जळून खाक झालेलं आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे, परंतु नुकसान मोठं झालेलं आहे। संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।